नवी मुंबईमध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण दिसून आलेलं आहे। वादळी वाऱ्याला सुरुवात झाली। अचानक वादळी वारे वाहू लागल्याने नागरिकांची तारांबळ उडाली। वादळी वाऱ्यांमुळे झाडेही कोसळली आहेत। येत्या 3 दिवसात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। सोमवारी दुपारी अचानक भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील वातावरण बदलू लागलं। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे गारवा अनुभवायला मिळाला। अचानक वारा सुरू झाल्याने आणि त्यापाठोपाठ पावसाच्या सरी बरसल्याने रस्ते ओलेचिंब झाले असून अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली। घाटकोपरमध्ये बेकायदेशीर जाहिरात फलक कोसळला। पेट्रोल पंपावर कोसळला जाहिरात फलक। यामुळे जवळपास 100 जण जाहिरात फलकामागे अडकल्याची भीती वर्तवली जाते आहे। आतापर्यंत 37 जणांना बाहेर काढण्यात यश आलेले आहे। मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वारा आणि पाऊस बरसला। वाऱ्याचा वेग किमान 40 ते 50 किलोमीटर प्रति तास इतका होता। पावसाच्या हलक्या सरी होत्या तरी हवामान विभागाने मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे। मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसला। जोगेश्वरीमध्ये एक नारळाचं झाड कोसळलं। सुदैवाने इथे कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुंबईमध्ये आज जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। उकाड्यापासून त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही ठिकठिकाणी आलेल्या अचानक पावसामुळे नवी मुंबईमध्ये नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। सोबतच वडाळ्यामध्ये एक पार्किंग लिफ्ट कोसळलेली आहे। अमित शहा रस्तेमार्गे मुंबईकडे निघालेले आहेत। खराब हवामानामुळे शहा यांचं हेलिकॉप्टर उड्डाण टळलं आणि त्यामुळे त्यांनी रस्तेमार्गे वसईच्या सभेला येण्याचा निर्णय घेतला। मंजूर घरकुलाचा निधी मिळावा, घरकुलाच्या निधीत वाढ व्हावी या मागणीसाठी संग्राम पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थींनी कराड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळेस घरकुलाबाबत शासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यात आलेला आहे। मुंबईच्या सरदार पटेल इंजिनिअरिंग महाविद्यालयाचा विद्यार्थी पियुष धात्रक याने पदवी परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पियुष याने मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेमध्ये 4ही वर्ष अव्वल ठरत कुलपती सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला। नाशिकमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलेला पियुष पदवी अभ्यासक्रमासाठी मुंबईत आला। शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी पियुष हा मोठा आदर्श ठरतोय। तीव्र उन्हाळ्यात चारा आणि पाणी टंचाईमुळे जिल्ह्यामध्ये दुधाच्या उत्पादनात घट झालेली आहे। मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये दैनंदिन संकलन सरासरी 1 लाख लिटरने कमी झाले। जिल्ह्यात दररोज सुमारे 16 लाख लिटर दूध संकलन होते। त्यापैकी 50% पिशवीबंद विक्री होते आणि शहरांमध्ये निर्यात होते। शिरूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर मध्य प्रदेशकडून शिरपूर तालुक्याकडे पिस्तूल नेण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्या आधारावर खामखेडा फाट्याजवळ सापळा रचला असता 2 संशयित मोटरसायकल स्वार फिरत असल्याचे निदर्शनास आलं। त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला गेला असता दोन्ही संशयितांनी मोटरसायकल सोडून बाजरीच्या शेताकडे पळ काढला। पोलिसांनी पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळल्या। त्यांच्याकडून 5 गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 11 जिवंत काडतुसं मिळवलेली आहेत। त्यांच्याविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रविवारी संध्याकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, सेनगाव, हिंगोली तालुक्यात ग्रामीण भागामध्ये या पावसाने हजेरी लावली। कळमनुरी शहरात रस्त्यावर वादळी वाऱ्याने झाड उन्मळून पडलं। दिवसभरामध्ये उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला। मराठवाड्यात पुढील 4 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे। वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस पूर्वमोसमी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे।
मराठवाड्यामध्ये पुढील 4 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे। वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस पूर्वमोसमी असल्याचा अंदाज होता, मात्र पूर्वमोसमी पावसाला वेळ आहे असं हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय। पुढील 4 ते 5 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसाने मराठवाड्याला चांगलंच झोडपलेलं आहे। या पावसामुळे जीवितहानी झालेली आहे। वादळासह आलेल्या पावसामुळे पिकांचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे। विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली। गारपीट आणि पावसामुळे कमाल तापमान घटलंय, मात्र इतर नुकसान वाढलेलं आहे। मुंबईत पुढील 24 तासात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। पुढील 24 तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज हवामान विभागाने हे अंदाज वर्तवलेला आहे। अंशतः ढगाळ वातावरण असून संध्याकाळी रात्री हलका ते मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। मुंबईमध्ये कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 आणि 28 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळ आणि गारपीट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। पालघर जिल्ह्याला जव्हार मोखाडा भागामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली। जव्हार भागामध्ये गारांसह पाऊस पडलेला आहे, त्यामुळे उकडने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला।